यहाँ पर से सूरज अतमुड़ी सर, उनके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से टिके माड़ी सर भी देखिए यहाँ पर तशरीफ रखें। तो चलिए बात करेंगे यहाँ पर से टारगेट्स का। शायद पिछला मैच का देखिए बात करेंगे जो टारगेट टोटल बना था यहाँ से 31 और बड़ी आसानी के साथ यहाँ पर 32 रन देखिए यहाँ पर 3 ओवर में कंप्लीट हो गया, चौथी ओवर के पहले गेंद के पर। तो चलेंगे आज का रात का बात करेंगे सेकंड मुकाबला यहाँ पर, और जहाँ पर टॉस का बात करेंगे तो यहाँ पर उसरली टीम देखिए बात करेंगे टॉस जीतने के साथ फील्डिंग चुने हैं और बल्लेबाजी के लिए यहाँ से बात करेंगे आई गारमाते कराटे टीम देखिए बात करेंगे पर बल्लेबाजी करते हुए यहाँ से। और पहला गेंद यहाँ से जहाँ पर बात करेंगे विकेट्स कहीं ना कहीं यहाँ पर गेंदबाज को मदद मिल रहा है, लेकिन इस बल्लेबाज को देखते हैं कितना यहाँ पर मदद करता है। ये तो आने वाला वक्त समय बताएगा। यहाँ से क्राउड देखिए थोड़ा सा बात करेंगे यहाँ पर कम तादाद से हैं, बहुत सारा देखिए टूर्नामेंट चल रहे हैं, डे लीजिए नाइट लीजिए, आसान नहीं रहता है दर्शकों क्राउड को। और ड्राइव बहुत बढ़िया देखिए यहाँ से, मिड ऑफ नहीं है, लॉन्ग ऑफ तैनात है यहाँ से, और जब तक लॉन्ग ऑफ में गेंद रोक लेते तब तक देखिए यहाँ से 2 रन कंप्लीट करते हुए यहाँ से हमारे साथ देखिए स्कोरिंग में जुड़े यहाँ से बाहुबली। आल लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने देखिए भातन टीम का बाहुबली जो मैदान में हमेशा खड़ा रहता है इस वक्त देखिए स्कोर बोर्ड में। और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे पर श्रीदत्त वातन से स्वर्गीय संजय भूर और उसके साथ साथ स्वर्गीय अशोक भूर, जिनकी यादों में देखिए हम देख सकते हैं यहाँ से इस टूर्नामेंट का आगाज किया गया है। ओ ये चलिए खड़े खड़े स्वीप के लिए यहाँ पर मिड विकेट तैनात है यहाँ से, और जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए यहाँ से 1 रन आता हुआ, और सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहाँ से 3 रन से। एक धीमी शुरुआत कह सकते हैं मैंडेटरी पावर प्ले, और जिस पावर प्ले में देखिए बात करेंगे यहाँ से बैटर चाहते हैं पर कुछ रन बन जाए, लेकिन वही बात करेंगे गाँव देवी उत्साहली टीम देखिए बात करेंगे जहाँ से हमारे मुकेश भाई भगत देखिए जिनके माध्यम से बहुत बड़ा एक प्रतियोगिता देखने को मिलता है, जहाँ सीनियर में डांसर देखिए बात करेंगे, और इसके साथ साथ है कहीं क्रिकेटर देखिए बात करेंगे अंतर्राष्ट्रीय के जिस टूर्नामेंट में आते हैं। और वही देखिए बात करेंगे ये टीम है इस वक्त गेंदबाजी में देखिए बात करेंगे नागेश कंडाले देखिए उनके ऊपर किया गया वार से यहाँ पर मिड ऑन के ऊपर से खेला गया, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार यहां से, शायद थोड़ा सा जानकारी लेना चाहते हैं यहां पर, और 6 रन आता हुआ। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 9 रन तक पहुंचा यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए यहाँ से बल्लेबाजी लीजिए गेंदबाजी लीजिए यहाँ पर, क्योंकि पहले देखिए 3 गेंद में यहाँ पर गेंदबाजों ने हाफी हुए, लेकिन उसके बाद देखिए बल्लेबाज छक्का लगाते हुए यहाँ से, और एक बढ़िया गेंद देखिए यहाँ से एकदम से देखिए लेन गेंद था यहाँ पर, उछाल लेकर उस विकेट कीपर के पास गया, लेकिन जब तक देखिए विकेट कीपर से गेंद को रोक लेते बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था यहाँ से। अंपायरिंग की बात करेंगे आज की रात के ऊपर,
चलिए डीजे वाले थोड़ा सा आवाज क्लियर कीजिए। अंपायर की बात करेंगे तो यहाँ पर शिवदास वाघमरे सर देखिए, देवातों के साथ देखिए द्वारकानाथ चोरगे सर बेलोली, और ये चलिए बाउंसर गेंद से हमला किए थे यहाँ से, और एक देखिए यहाँ से टॉट गेंद निकलने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 9 तक पहुंचा है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे प्रफुल्ल गायकवाड़ सर देखिए बात करेंगे जहाँ पर ओले से देखिए यहाँ पर 3 अंपायर हम देख सकते हैं, और उसके साथ साथ 24 इवन लाइव है। और टीम का स्कोर देखिए पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ स्कोर पहुंचा यहाँ से 9 रन। और वहीं देखिए बात करेंगे अगर इस प्रतियोगिता की देखिए आज कुल 12 टीम है, और जिसमें देखिए बात करेंगे उस साल लीड टीम देखिए बात करेंगे हेमंत भगत और मुकेश दादा भगत देखिए बात करेंगे, और उसके साथ देखिए बात करेंगे यहाँ से कार माता कराड़ी टीम है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे दोनों टीमों के बीच में तो सेकेंड राउंड का जब मुकाबला होगा निश्चित रूप से वहाँ पर थोड़ा इंतजार वेट करना पड़ेगा। और पहला मैच यहाँ पर विघ्नेश 11 देखिए कुंभड़ बुर्जी टीम ने जीते, लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा जहाँ पर आपको देखिए सी गट का जो 8 टीम आप दिखेंगे आज, उसमें चेतन स्मृति देखिए बात करेंगे रुद्रांश 11 से मुरावे टीम, और उसके साथ डीजे रुपेश 11 से संगुल्ली के बीच में रहेगा। तो चलिए दोनों टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा। इनिंग ब्रेक में आपको टॉस बॉक्स पर आना होगा। उसके साथ देखिए मोरिया देखिए बात करेंगे भुरगांव टीम में, और मंगेश 11 कुंभड़ पूछे आज देखिए 12 टीम हिस्से लिए यहाँ पर से, जहाँ पर 4 ऊपर देखिए यहाँ पर राउंड फर्स्ट इनिंग देखिए आपको देखने को मिल रहा है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे अश्विन स्मृति रियांश 11 से TMCC बुरखा टीम है I11 कौन के पीछे मुकाबला रहेगा। और उसके साथ जो आखिरी अंतिम मुकाबला रहेगा पहला राउंड का जय चोरबा सांगड़े और राधे एंटरप्राइजेस चिरले के बीच में रहेगा। और ये चलिए भाई लंबाई तो लिया है, उसके साथ साथ देखिए ऊंचाई भी लेता है पर बड़ा हिट देखिए यहां से AK-47 जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। बैटर ने यहाँ पर थोड़ा सा तरीका बदला और हल्की से देखिए यहाँ पर लेन को पहचान लेके लेन आगे था यहाँ से और पल्ले को लिया। देखिए यहाँ पर बॉटम एंड का बहुत बढ़िया इस्तेमाल, ताकत डाली थी, चोट डाला था, यहाँ पर 6 रन आता हुआ टीम का स्कोर छक्के के साथ है और जाकर पहुंचा पर 16 रन से। आप देख सकते हो निश्चित रूप से यहाँ पर इस टूर्नामेंट को देखिए बड़ी शान शोहरत के साथ है, जहाँ पर डे का भी लुक दिया गया है और नाइट का भी। इस बार देखिए ऊंचाई ले लिया, शॉर्ट मिड ऑफ तैनात है, यहाँ से छक्का लगाने के सदो कैच देखिए यहाँ से छूटता हुआ हल्के में लेते वहां से एक एक कैच बहुत अहमियत रहती है यहाँ से। और थोड़ी सी नाखुश देखिए यहाँ पर गेंदबाज, तीसरा गेंद के ऊपर देखिए यहाँ पर 3 रन आता हुआ, जहाँ पर कैच होना था यहाँ पर कैच भी छूटा और तीसरा रन भी चाहता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 19 रन। और पिछला मैच देख लीजिए 31 बना था, लेकिन जीत के लिए 32 के लिए चौथा ओवर तक संघर्ष करना पड़ा था। तो एक एक गलती देखिए जिसका कीमत आपको चुकाना पड़ सकता है। कुंभड़ भुजे की टीम के लिए बात करेंगे, युवराज ने देखिए युवराज कोहली ने अच्छा यहाँ पर बल्लेबाजी की। उसके साथ साथ जो विघ्नेश कोहली ने इनिंग खेले 15 रनों का और यहाँ पर आसान बना दिया उस टारगेट को। टीके माड़ी सर देखिए बात करेंगे, मीठी आवाज़ मीठी बॉल से और जो आवाज़ आपको यहाँ पर सेकेंड इनिंग में फिर से एक बार है। और इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे हंद बांसन आदरणीय चंद्रकांत भूरी साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, उनका भी स्वागत है। बहुत सारे देखिए टीके माड़ी सर बात करेंगे ना, जो टूर्नामेंट की बात करेंगे, जो हंगामा यहाँ पर जारी है, रायगढ़ लीजिए ठाणे लीजिए, डे नाइट है, बारिश हो रही है जहाँ से, और जहाँ से देखिए खिलाड़ी टीम इकट्ठा करना भी उतना आसान नहीं। कमेंटेटर्स लीजिए, अंपायर लीजिए, लाइव टेलीकास्ट लीजिए, डीजे लीजिए। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 19 रन। और इस बार देखिए हुक की यहाँ पर मिड विकेट तैनात है यहाँ से, और इस बार देखिए कैच लेते हुए यहाँ पर पिछले गेंद में गलती हुई थी, लेकिन कहते हैं ना गलती बार बार नहीं होती है। जिंदगी में कुछ पाना है तो सिर्फ एक तरीका बदलो इरादा नहीं। और इस बार देखिए कैसा थोड़ा सा मुश्किल नहीं था, लेकिन ऊंचाई लेते लेकिन लंबाई की कमी पड़ती हुई और विकेट नंबर गिरता हुआ पहला यहाँ से।
बहुत बढ़िया। देखिए यहाँ से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 19 रन, लेकिन पहला विकेट गिरता हुआ यहाँ से। चलिए इसके बाद जो नेक्स्ट मैच है, दोनों टीम आपको कंपलसरी इनिंग ब्रेक में यहाँ पर टॉर्च बॉक्स पर रहना होगा। और जहाँ पर देखिए सेकेंड ओवर चलता हुआ और सेकेंड ओवर की देखिए 5वां गेंद के ऊपर सफलता हाथ लगती हुई। रोहित की बात करेंगे तो यहाँ से थोड़ा सा लग रहा था महंगे साबित होंगे, छक्का खाए थे, लेकिन उसके बाद कमाल का कमबैक दिखाए, 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ और उसके साथ टीम का स्कोर देखिए 19 रन। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे रोहित करांडे देखिए 5 गेंदों पर 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन उनका साथ देने के लिए अब सचिन मल्होत्रा देखिए यहाँ पर आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। और गेंदबाजी की बात करेंगे तो जहाँ पर तीसरा ओवर लेकर गेंदबाज चलिए तीसरा ओवर देखिए यहाँ से 19 रन बनाए। तीसरा ओवर का देखिए पहला गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ से दुशांत भोर देखिए बात करेंगे यहाँ से, दुशांत देखिए यहाँ से। और बल्लेबाजी की बात करेंगे, स्ट्राइक पर देखिए बात करेंगे रोहित करांडे देखिए अभी तक हिटमैन के जैसे बल्लेबाजी करते हुए। और चलिए भाई ऊंचाई भी ले लिया और लंबाई भी लेता हुआ यहाँ से, मैं तेरी मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगाए मोटा डीजे ठोक छोटा। लंबा देखिए गेंद को पहुंचाए, अंदर पहुंचाए गेंद। जो दर्शक क्राउड है उनसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा सा गेंद को अंदर पहुंचाने की कोशिश कीजिए। अगर गेंद नहीं मिल पा रही तो फिर अंपायर दूसरा गेंद लीजिए। समय का ज़्यादा इंतजार मत कीजिए यहाँ पर, क्योंकि आज देखिए बात करेंगे जहाँ पर 12 टीम है और हमें देखिए जाकर सी गेट की देखिए बात करेंगे अभी भी 8 टीम आना बाकी है। चलिए बॉल पहुंचाइए भाई, बॉल बॉय जिनके पास गेंद है अंदर पहुंचाइए। चलिए गेंद डगआउट में भी चेक कर सकते हैं प्रवीण दादा ना, समय यहाँ पर थोड़ा सा। चलिए बैटर चेक कीजिए, मुझे तो लगता है 2 बॉल चॉइस कीजिए जब दोनों के। चलिए यहाँ पर जिस तरह से रोहित बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर 7 गेंद के पर 21 रन, बहुत बढ़िया ताकत का इस्तेमाल। और इतनी बड़ी बाउंड्री है, ऐसा नहीं कि छोटी बाउंड्री है भाई जहाँ अपने गेंद गुम हो जाती है। वतन के मैदान कहा जाए तो मैं कहूँगा परफेक्ट है। जो नाइट मैचेस लीजिए, डे लीजिए, और जिसके लिए आपको लंबा यहाँ पर हिट करना पड़ता है, ताकत का इस्तेमाल करना पड़ता है, एलिवेशन देना पड़ता है। गेंद कौन सा है, सिक्सर का गेंद है क्या लिपिया? जब उसके बावजूद भी देखिए इतना दूर जाता हुआ नहीं भाई। देखिए जब बाहुबली बैटर हो हमारे साथ देखिए इस वक्त जुड़े हैं करियर के देखिए बाइक की बात करेंगे तो यहाँ से 4 बाइक देखिए यहाँ से, और जिसमें देखिए बात करेंगे बाजाज पल्सर देखिए बात करेंगे। और मुझे लगता है साइकिल तो और कूलर है, बारिश होती रहती है, टीवी एलईडी, मेहनत है भाई यहाँ से। यूं ही नहीं बाहुबली बने हैं उसके लिए देखिए मेहनत करना पड़ता है। जो रोहित देखिए इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं 21 पर 7 गेंद के पर, और उनकी भी यहाँ पर मेहनत देखिए चलता हुआ। और इस बार देखिए क्या अंदरूनी हिस्सा लेकर गए, शॉर्ट लेग तैनात है यहाँ से। 1 रन तो आए, बल्ले से आता हुआ देखिए द्वारकानाथ चुरगेसर जानकारी दे रहे हैं, अंदरूनी हिस्सा लेकर गया बल्ले का। यहाँ पर इनसाइड एज लेके बात करेंगे, आउटसाइड एज जब लेता है तो विकेट कीपर से फर्स्ट स्लिप है सेकंड स्लिप की तरफ जाता है, और जब देखिए इनसाइड एज लेता है, अंदरूनी हिस्सा लेता है तो शॉर्ट लेग के फील्डर देखिए गेंद को रोका। लेकिन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 26 रन। पिछला मैच को देखिए रोहित ने देखा यहाँ पर कि 31 बना था, 32 कितना आसान से बना। ओ ये चलिए यहाँ से बात करेंगे सचिन मल्होत्रा देखिए बैटर उतरे मैदान पर, आसान नहीं रहता है। पहली गेंद का जब आप सामना कर रहे अक्रॉस द लाइन खेलने गए, लेन एकदम देखिए ऑफ स्टंप के पार था, फुल लेन था यहाँ से, लेन में कोई खराबी नहीं थी, लाइन में भी कोई खराबी नहीं थी, लेकिन बल्लेबाज जगह पे खड़े खड़े अक्रॉस द लाइन खेल गए। अगर कवर ड्राइव करते, स्ट्रेट ड्राइव करते तो शायद संपर्क हो सकता था। ये देखिए गलती वही रहती है भाई यहाँ से। क्रिकेट में बहुत शॉर्ट सिलेक्शन, मैंने यही बात बताया, बाहुबली यूं ही 4 बाइक नहीं जीते भाई यहाँ से।
बाहुबली बनने के लिए, अच्छे बैटर बनने के लिए आपको अच्छा शॉट सिलेक्शन सीखना पड़ता है, कहाँ पर लेन गेंद को आपको क्या खेलना है, शॉर्ट ऑफ लेन को क्या करना है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे जब जड़ में आती है ब्लॉक से वाइड हेयर कर आती है, स्लोअर गेंद आती है, वहाँ पर आपको ताकत डालना पड़ता है, नहीं तो आसानी से बल्ला लेकर सिंगल। हाँ ये चलिए यहाँ पर थोड़ा सा लेन गेंद था पर बैकफुट से कट के यहाँ पर डीप एक्स्ट्रा कवर तैनात है। तब तक देखिए दोनों बैटर्स से 2 रन कंप्लीट करते हुए 2 रनों के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 28 रन। यहाँ से कितना नजरी मिला के गेंद से खेलते रहो भाई, आपके समर्थक भी टीवी पर मैच देख रहे हैं तो बिंदास चौके छक्के लगाते रहो। स्कोर देखिए जाकर पहुंचे 28 रन और जहां पर देखिए 3 ओवर खेल कंप्लीट हुआ है, लेकिन अभी भी 6 गेंद आना बाकी है और आखिरी 6 गेंद पर देखिए रोहित करांडे मैदान पर है, कुछ भी हो सकता है। डीजे जिक्र कर लेंगे यहाँ पर संघर्ष योद्धा देखिए बात करेंगे प्रीतम दादा मात्रे। हमेशा देखिए इस संघर्ष की बात करते हैं, जब आते हैं ना इनकी मोटिवेशन देखिए भाई, वो कहते हैं जिंदगी से संघर्ष करो, पहला नौकरी करो, जॉब करो, घर कुछ संभालो, उसके बाद क्रिकेट खेलो। बहुत बढ़िया देखिए इनके नाम से देखिए टूर्नामेंट चलता हुआ। और माजी सरपंच देखिए बात करेंगे यहाँ से चंद्रकांत दादा, आपका स्वागत है निश्चित रूप से। ओहो ये चलिए भाई यहाँ पर लॉन्ग तैनात है लेकिन बन जाएंगे दर्शक है। बहुत बढ़िया देखिए टाइमिंग एलिवेशन आता हुआ यहाँ पर। आखिरी ओवर देखिए गगन चुम्बी छक्का। रोहित करांडे देखिए बात करेंगे यहाँ से लाजवाब बल्लेबाजी करते हुए छक्के के साथ टीम का स्कोर को पहुंचा दिया 34 रन। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार से, ओ फिर से एक बार थप्पड़ मारा यहां से भाई, क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहां से देखिए, आंख उगल रहे हैं भाई। अब डगआउट में थोड़ी सी तालियां बजती हुई यहाँ पर धतिंग 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 धतिंग। वाले के माली सर, आज के दिन में कौन संघर्ष करना कौन जानता है, बगैर संघर्ष से हर चीज विजय करना चाहते हैं, लेकिन संघर्ष जरूरी रहता है, चाहे खेल का मैदान हो चाहे कोई भी मैदान हो भाई। यहाँ से ठीक है माली सर जब जुड़ेंगे निश्चित रूप से जिक्र करेंगे यहाँ से। ओ ये चलिए इस बार स्लोअर गेंद थोड़ा सा फंसे शॉर्ट सिलेक्शन में, फील्डर भी दूर रहते हुए लेकिन अच्छा भाग कर आए यहाँ से, 2 रन आता हुआ यहाँ से। और रोहित करांडे देखिए यहाँ पर आग उगल रहे हैं बल्लेबाजी में, टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया यहाँ पर 2 रनों के साथ है 42 रन, लेकिन खुद का स्कोर पहुंच गए 36 रन। क्या बढ़िया देखिए रोहित जानते हैं यहाँ पर ठीक माली सर कहते हैं ना, कैंची से पेड़ कट नहीं सकता है और कुल्हाड़ी से बाल कट नहीं सकता है, और सिंगल डबल से आपको मंजिल मिल नहीं सकता है। मंजिल तक पहुंचने के बड़ा हथियार इस्तेमाल करने लगातार बैटर्स। और इस बार भी देखिए भाई, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक तमाशा देख और एक 6 रन। बहुत बढ़िया, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक तमाशा देख आता हुआ टीम का स्कोर 48 रन। क्या बल्लेबाजी यहां से, लेकिन गेंदबाज को थोड़ा हिम्मत छोड़ना होगा भाई, कहते लकड़ी कितना भी गीला हो चलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो वो गलती करता है जरूर। लेकिन अभी तक देखिए रोहित करांडे की बल्लेबाजी, ओ इस बार देखिए गलती हुई है नहीं भाई, वाइट डर पैदा किया यहाँ पर, डर के साथ साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचे यहाँ पर वाइट के साथ साथ 49 रन देखिए 49 धावा, तो बहुत बढ़िया देखिए स्थिति पर पहुंचे। पिछली मैच की अगर बात कर लिया जाता हूँ, अभी भी 2 गेंद आना बाकी है ठीक है माली सर। देखिए आज बात करेंगे डे करके, मैं यहाँ पर नाइट में पहुंचा, प्रवीण को चाहता था कि मुझे 15 तारीख दो, मैं नाइट में आता हूँ, और ये कहाँ सुनने में तैयार है भाई,
एक साल मेरे से नाराज थे, बात नहीं कर रहे थे, पिछले साल उनके टूर्नामेंट में नहीं आया था, इसलिए आज मजबूर मुझे आना ही पड़ा। डे होने दो या नाइट होने दो, और पिछले 60 दिनों से मैं कमेंट्री करते आ रहा हूँ नॉन स्टॉप। चलिए, अच्छी बात है, थोड़ी सी यहाँ पर डीजे साथ दे रहे हैं, यहाँ पर से चाहेंगे यहाँ पर से आवाज़ की थोड़ी साथ मिल जाए तो बड़ा अच्छा बात है। लेकिन इस साल मैंने भी अपने आप को थोड़ा कंट्रोल किया है, क्योंकि माली सर अगर डे करो तो फिर नाइट में नहीं, नाइट करो डे में नहीं जाना। लेकिन क्या करें, रिलेशन को निभाना पड़ता है, दोस्ती को कभी। प्रवीण देखिए आज है, उन्हें पता था या मुझे पता था, ड्रेस कोड देखिए मिलता जुलता है। नहीं, मैं पहले ही बता दिया था आपको, पहले ही कहा था इस साल मुझे आना है। जिन जिन लोगों ने देखिए नाखुश में, जिक्र करूंगा इस गेम के बाद, मैच के बाद, इनिंग के बाद है, बढ़िया देखिए मुकाबला चलता हुआ यहाँ से, और एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ साथ देखिए 2 रन यहाँ पर और तेजी से भागते हुए यहाँ से तीसरे अंपायर भी यहाँ पर लिया गया। लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन जब तक आता है इंतजार करना पड़ेगा। और क्या बल्लेबाजी देखिए रोहित करांडे भाई, और इनिंग्स याद किया जाएगा अगर टीम यहाँ से जीतती है। तो चलिए, रसायन विभाग से देखिए टीम है, कराडे टीम, और रोहित करांडे देखिए यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं। बिमर का चेक करना चाहते हैं यहाँ से, नहीं, रन देखिए 2 रन कंप्लीट है। अंपायर बैटिंग टीम रिव्यू लिए आपकी, अंपायर की यहाँ पर से बैटिंग टीम को यहाँ पर रिव्यू है, दोनों टीम को रिव्यू भी है, लेकिन यहाँ पर अंपायर ने ये कॉल लिए हैं, मतलब एक एक रिव्यू यहाँ पर दोनों टीम के लिए है उपलब्ध, रनआउट बिमर के लिए। लेकिन कुछ डाउटफुल रहता है तो अंपायर रिव्यू ले सकते हैं निश्चित रूप से। तो चलिए, नो बॉल्स यहाँ पर, बहुत बड़ा बीमर था यहाँ से, बहुत बढ़िया देखिए यहाँ से नो बॉल के साथ साथ है वाघमरेश्वर यहाँ पर अंपायर है निश्चित रूप से। स्कोर की बात करेंगे यहाँ पर, खास करके 42 पर अभी 2 रन है, और उसके साथ साथ देखिए 42। और स्क्रीन की बात करेंगे तो यहाँ पर से आखिरी अंतिम गेंद से यहाँ पर से देखते हैं यहाँ से 44 पर है यहाँ पर रोहित है, और छक्का लगाते तो अर्धशतक होता था, लेकिन कोई बात नहीं, यहाँ पर से अर्धशतक तो नहीं बना, लेकिन रोहित करांडे के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए भाई। यहाँ पर 44 रनों का इनिंग्स है, और ये अर्धशतक से कोई इनिंग्स कम नहीं है भाई। यहाँ पर जहाँ 4 ओवर के मैच है और कोई बंदा देखिए 44 रन बना लेता है, और टीम का स्कोर देखिए यहाँ से 52 रन, और जीत के लिए 53 की जरूरत है। लेकिन देखते हैं ये रात क्या कहती है, ये टारगेट क्या कहती है। यहाँ पर टिके माड़ी सर जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में, कहते ना अक्सर रात में फूल को भी पता नहीं होता है भाई, सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है या किसी के गले में माला पड़ना है, तो ये मैच कहाँ पहुंचेगा ये कहना बहुत कठिन है। लेकिन रोहित करांडे की जितनी भी तारीफ किया जाए भाई, एक्सीलेंट इनिंग भाई। 4 ओवर के मैच में 44 रनों का इनिंग्स है, और टीम का स्कोर देखिए माली सर 52, और जीत के लिए 53 की जरूरत है। चलिए अगले मैच के लिए कप्तान आइए, और हम चलते हैं यहाँ पर से एक हमारे देखिए मीठी आवाज रायगढ़ समालोचक एसोसिएशन सलाहकार भी, और टिके माड़ी सर देखिए हमेशा देखिए जैसे उनको समय वक्त मिलता है, चाहे रसायन विभाग लीजिए, चाहे पनवेल लीजिए, चाहे खारगर लीजिए, वक्त समय निकाल कर आते हैं। और अब जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर। संजय जी
हॅलो. श्रीदत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय भोईर आणि कैलासवासी अशोक भोईर स्मृती चषकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. यंदाचं हे वर्ष आहे हे क्रिकेटसाठी एक चांगलं वर्ष आपण म्हणू शकतो, कारण यंदाच्या वर्षी ज्या स्पर्धांची संख्या आहे ती स्पर्धांची संख्या भरपूर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेट खेळाडूंसाठी एक चांगली सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. 17वं वर्ष या स्पर्धेचं, सतत 17 वर्ष या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून श्रीदत्त क्रिकेट संघ भातान आणि संजय 11 भातान यांच्या वतीनं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे चषक, प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्तानं दरवर्षी या स्पर्धा चंद्रकांत भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी ठेवत आलेले आहेत. आणि आजची ही तिसरी रात्र आहे मला असं वाटतं या स्पर्धेची. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं की नेरे संघ पुढे गेलेला आहे. काल या स्पर्धेमध्ये अजिवली संघ पुढे गेलेला आहे आणि आज विघ्नहर्ता कोंबडभुजे, गावदेवी भातानपाडा, उसरली, गारमाता कराडे, चेतन स्मृती रुद्रांश 11 मोरावे, डीजे रुपेश 11 सांगुर्ली, मोर्या बोरगाव, मंगेश 11 कोंबडभुजे, अश्विन स्मृती रियांश 11 TMCC बोरखार, आई 11 कोन आणि जय चेरोबा सांगडे राधे एंटरप्राइजेस चिरले असे संघ खेळणार आहेत. पहिल्या फेरीचा आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. मी टीके माळी तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माझ्या समवेत आमचे सूरज हातमोडे समालोचनाची जबाबदारी इथे स्वीकारणार आहेत. आमचे स्कोरर ज्यांना सगळेजण क्रिकेटमधील या भातांचे बाहुबली असं म्हणतात ते प्रवीण भोईर बसलेले आहेत. आणि या अगोदर आपण बाबूशाह यांचं समालोचन ऐकलेलं आहे. हिंदीचा एक बुलंद आवाज आणि वेगवेगळ्या थाटणीमध्ये शेरो शायरीमध्ये समालोचन करणारे बाबूशाह यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच चेंडू आपण पाहणार आहोत. 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे. गावदेवी उसरली संघानं नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा आणि गारमाता कराडेनं धमाल केली या मैदानावर. गारमाता कराडे म्हणजे नंदू गोंधळी यांचं गाव, विजय मिरकुटे यांचं हे गाव कराडे आणि या गावातून आली ही सगळी क्रिकेटची मंडळी. आणि पहिल्या चेंडूवर त्रिफळा उडवलेला आहे. जल्लोष आनंदोत्सव साजरा करतायत ते गारमाता कराडेचे सर्व खेळाडू. भरपूर आहेत आणि अशा वेळेला हेमंत सारख्या एका मोठ्या खेळाडूची विकेट म्हणजे खूप मोठी उपलब्धी मी तर म्हणेन ती गारमाता कराडे संघाची. आणि मोठा हादरा बसलेला आहे तो गावदेवी उसरलीला. हेमंत एक चांगला खेळाडू आहे. टिकेमाळी सर आपण बऱ्याच वेळेला त्याला पाहिलंय. ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो उसरली संघ त्यावेळेला तो चांगला खेळला आहे, परंतु आज गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. पहिल्याच बॉलवरती तो बाद झालाय आणि रोहितचं कौतुक केलं पाहिजे. आज रोहितचा दिवस आहे कारण बॅटिंग करत असताना 42 धावा आणि गोलंदाजीला आल्यावरती पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू. ऑलराऊंडर परफॉर्मन्स इथे दाखवतोय तो रोहित करांडे. अतिशय होनहार खेळाडू. सर्कल पासून धावत येतो बघा. साधारण 10-15 पावलांचा त्याचा रनअप आहे. आणि नवीन आलेला फलंदाज नागेश आता त्यानं स्ट्राईक घेतलेला आहे, खेळण्यासाठी तयार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. हा चेंडू हो जोरदार अपील मात्र पंचांनीही दाद फेटाळलेली आहे. लेगबाईचा इशारा पंचांकडून येतोय. या एका धावेनं लेगबाईच्या धावेनं मला असं वाटतं खातं खोललं जातंय ते गावदेवी उसरली संघाचं. उसरली संघ तसं प्रोफेशनल टीम या संघाला म्हणायला काही हरकत नाही, कारण मोठमोठे खेळाडू या संघामध्ये आहेत. आणि अशा या खेळाडूंसमोर ही जी नवीन मंडळी मैदानात जी उतरलेली आहे ती कराडेची.
गारमाता कराडे. हो मस्त चेंडू, मात्र जमीन लगतचा फटका. रक्षात्मक पवित्रा घेतलेला आहे आता. त्यानं ओळखलेलं आहे की वरून स्ट्रोक मारताना झेल टिपले जातात, अशा वेळेला रिस्क नाही घ्यायची, सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करायचं. रोहित त्याचे तर तीनही चेंडू जर आपण माळीसर पाहिलं तर तीनही चेंडू हे यॉर्क पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले, खोलवर टप्प्याचे पाहायला मिळाले. आणि हा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे तो रोहित कारंडे. रोहित कारंडे. हो हाय जोरदार अपील, जोरदार अपील. पंच सांगतात स्टंप सोडून चालला हा चेंडू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता, फलंदाज शफल झालेला, त्यामुळे पंचांना पण निर्णय देताना कोणती अडचण निर्माण झाली नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर आलेला आणि जोरदार अपील केला, मात्र पंचांनी ही दात फेटाळलेली. म्हणजे नुसतं यॉर्कर नाही टाकत, स्पीडमध्ये यॉर्कर टाकतोय, स्पीडमध्ये चेंडू टाकतोय, वेगवान गोलंदाजी करतोय तो गोलंदाज रोहित कारंडे. अफलातून भन्नाट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती रोहितची. पहिलाच षटक मात्र दमदार आणि भेदक टाकतोय. हो फुल टॉस चेंडू होता, फ्लिक करायचा होता. या फुल टॉस चेंडूवर फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला होता तो फलंदाज भूषण मुंडे यांनी, मात्र या चेंडूवर ही सिंगल ही मिळालेली नाही. हे दबाव आहे का? थोडंसं दबाव, थोडंसं प्रेशर. कारण फुलटॉस चेंडू म्हणजे लॉलीपॉप म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये. अशा या फुलटॉस चेंडूला षटकार चौकार मारले जातात, परंतु थोडंसं प्रेशर आहे. विकेट गेलेली आहे ती हेमंत भगत याची, आणि आता बाजू सावरतोय तो भूषण. भूषण मुंडेनं फुलटॉस चेंडू मारलाय, सरळ मारलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, लॉंग ऑन मध्ये. आणि काय थ्रो, वा मस्त थ्रो. एक युनिटी आहे, युनिटी इज स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. एकी हेच बळ, आणि ही सगळे एकता आपल्याला या कराडे संघामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक दमदार षटक. आपला जो प्रभाव आहे, आपली जी गुणवत्ता आहे, ती सगळी या षटकामध्ये टाकली ती रोहित कारंडेनं, आणि क्षेत्ररक्षकांनी त्यांना चांगला साथ दिलेली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 1-4. ची गरज आहे. 18.33च्या आस्किंग रेटनं माळीसर आता या धावा चेस करायच्या आहेत. शांत बसून चालणार नाही आहे ते भूषणला, शांत बसून चालणार नाही आहे ते नागेशला. मोठे फटकेबाजी करावी लागेल या मॅचमध्ये परत येण्यासाठी. हा नक्कीच मोठे फटके मारावे लागतील, परंतु ते आत्ता मारायचे या षटकामध्ये की पुढच्या षटकामध्ये, हा सर्वस्वी निर्णय फलंदाज घेणार आहेत. प्रत्येक गोलंदाजाला मारता येईलच असं नाही, त्यामुळे एक गोलंदाज शोधावा लागेल की त्याच्यावर हल्ला चढवला जाईल. जसं रोहित कारंडेनं टार्गेट केलं होतं शेवटचं षटक बाळकृष्णचं, आणि अशा वेळेला अशी एक षटक आहे किंवा एक ओव्हर अशी आहे त्यांना शोधावी लागेल की त्या ओव्हरमध्ये मॅक्झिमम धावा येतील, परंतु विकेट पण नाही गेल्या पाहिजेत. कारण पहिले जे 5-6 जे फलंदाज आहेत ते 5-6 फलंदाज एक तगडे फलंदाज आहेत. ते गावदेवी उसरली संघाचे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अमन तयार. अमननं हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकला. वाईटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. 1 रन 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पहिल्या रात्रीमध्ये आपण किती टफ मॅचेस बघितल्या होत्या. नेरे, त्यानंतर बेलवली, पळसपे, मोठे मोठे संघ या मैदानात, साई सारखा संघ या मैदानात उतरलेला, आणि टार्गेट मोठं असलं तरी ते चेस व्हायचं, कमी असलं तरी चेस करताना दमछाक व्हायची. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट जातीये. फलंदाज बाद होतोय तो भूषण मुंडे.
गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेला आहे. गारमाता कराडे संघानं संपूर्ण कब्जा या मॅचवर मिळवलेला आहे. परंतु गावदेवी उसरली संघाने ही अशी सिच्युएशन पहिल्यांदा पाहिलेली नाही. बऱ्याच वेळा त्यांनी या सिच्युएशनमधून स्वतःला संघाला बाहेर काढलेलं आहे आणि ती अग्निपरीक्षेची वेळ आता मात्र आलेली आहे. हो, जबरदस्त प्रहार आल्या आल्या उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो फलंदाज निखिल भगत. आपण बघितला स्टँड अँड डिलिव्हर ज्याला म्हणतो आपण, ते खडे खडे स्ट्रोक त्यानं मारला आणि लॉंग ऑन मध्ये हाईट पण खूप गेली, उंची लांबी पण खूप मारली गेली आणि अफलातून कॉन्फिडंटचा हा षटकार होता तो निखिल भगतचा. बॉलिंग ओरडतायत क्षेत्ररक्षक. हो, हा चेंडू थोडासा खाली होता, ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला मारलाय. एक धाव घेतली, दुसरी धोकादायक होऊ शकते. काय थ्रो, वा, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, गुणवत्तापूर्ण असं क्रिकेट, परिपक्वता ज्यामध्ये संपूर्ण भरलेली असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते या भातांच्या या मैदानावर. भातान म्हटलं की टीम, इथे टीमला कमतरता नाही. 60-60, 64-64 टीम पण भातांकर इथे खेळवू शकतात आणि आपण ते पाहिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण मला असं वाटतं 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. म्हणजे CS आणि प्रवीण यांची किती मेहनत आहे ते पाहायला मिळते. टीम जास्त आल्या त्यामुळे भातान टीम खेळणार नाही असं त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे स्वतःची टीम कमी केली, दरवर्षी या मैदानावर खेळणारी, असं खूप टीम या मैदानावर खेळत आलेलं आहे. मैदानावर या खेळण्याचा आनंद वेगळा आहे. मिनी वानखेडे, तुम्ही आपण या अगोदर चर्चा करत होतो तेव्हा वलभचं एक मैदान ज्याला मिनी वानखेडे म्हणतात, तसं हा मिनी वानखेडे, दुसरा मिनी वानखेडे या मैदानाला आम्ही सगळेजण म्हणतो. एक अफलातून आनंद या मैदानावर खेळताना बरेच क्रिकेट रसिक किंवा क्रिकेट खेळाडू अनुभवत असतात आणि तोच आनंद आपण यंदाच्या वर्षी अनुभवतोय. गोलंदाज निखिल, हाही फटका मारलाय, मात्र पायाला लागलाय चेंडू. थोडीशी कळ आली होती पायामध्ये, मात्र चेंडू अडवण्यात यश आलेलं आहे ते गोलंदाजाला. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल. अमन समोरच्या एंडकडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो अमन. फुलटॉस आणि 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 हा झेल सुटलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. द्वारकानाथ चोरगे सर पंच, शिवदास वाघमारे सर देवत, द्वारकानाथ चोरगे बेलवली आणि प्रफुल्ल गायकवाड ओवळे असे हे 3 पंचांचं काम पाहतात. फुलटॉस चेंडू होता, झेल टिपला असता तरी फायदा नसता झाला, कारण नो चा इशारा पंचांकडून आलेला आहे. 1+1 एकूण अशा 2 धावा या चेंडूवर मिळतात. धावसंख्या पोचलेली आहे ती 16. गावदेवी उसरली विरुद्ध गारमाता कराडे असा हा सामना आपण इथे बघतोय. हो, खडे 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 मारलेला आहे. लॉंग ऑन मध्ये टॉवरच्या दिशेने मारलाय तो उत्तुंग असा षटकार. त्यानंतर डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा आता षटकार त्यानं ठोकलेला आहे. अतिशय सुंदर अशी टेक्निकल फलंदाजी मैदानावर करतोय तो गावदेवी उसरली संघाचा निखिल. गारमाता कराडे विरुद्ध गावदेवी उसरली असा हा सामना आपण इथे बघतोय. स्कोर आहे 22, बरोबर, 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करतोय अमन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल मिळते. या सिंगलनं अजून एका धावेची भर पडते. 23 धावा धावफलकावर लागतायत त्या गावदेवी उसरलीची. आता स्पीड चांगला आलाय,
उसरली संघ जो बॅकफुटवर गेला होता पहिल्या षटकामध्ये, निखिल भगत नावाचं हे तारणहार मैदानामध्ये उतरला आणि आपल्या संघाला त्यानं सुस्थितीत आणलंय. ओ हा ही चेंडू पंचांनी नो म्हणून घोषित केलेला आहे आणि धावून काढलेली एक, अशा एकूण 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 25. 2 नो चेंडू बीमरचे टाकल्यामुळे आता गोलंदाज बदली करण्यात येणार आणि हे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी आता कोण गोलंदाज येणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. बघा सूरज, पहिल्या षटकामध्ये होतं काय आणि आता झालं काय. 9 चेंडू या षटकामध्ये टाकलेले आहेत ते अमान्य आणि तरीही त्याचं षटक पूर्ण झालेलं नाहीये. 2 चेंडू त्यानं बीमरचे टाकले आणि आता विचार करायला भाग पाडलेला आहे कराड्याच्या कर्णधाराला की आता हा शेवटचा 1 चेंडू देणार कोणाकडे. टीम मीटिंग नको, पटापट निर्णय घ्या. आपले ॲडव्होकेट अभिषेक पाटील कराड्याचे या मॅचचा आनंद घेत आहेत. तिकडे नंदू गोंधळी या मॅचचा आनंद घेत आहेत. विजय मिरकुडे या मॅचचा आनंद घेत आहेत. कराड्यावरून गावदेवी उसरली विरुद्ध गारमाता कराडे असा सामना आहे. खरं तर कराडे म्हटलं की आम्हाला बंड्याची आठवण येते. मी आल्यानंतर इथे विचारलं त्यांना, बंड्या आहे का, तो ते म्हणाले की नाही, बंड्या आज नाही, काल खेळून गेलेला आहे या मैदानावर. बंड्या पण कित्येक वर्ष त्यानं आपल्या क्रिकेटची गुणवत्ता राखून ठेवलेली आहे. मस्त क्रिकेट त्याचं आपण गेली कित्येक वर्ष बघितलेलं आहे. एक अनुभवी खेळाडू. आणि गावदेवी उसरलीच्या विरुद्ध जो गारमाता कराडे संघ उतरलेला आहे, सगळे यंगस्टर आहेत, सगळे तरुण खेळाडू मैदानात उतरलेले आहेत. कामगिरी मात्र त्यांची चांगली झालेली आहे. गोलंदाजीसाठी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी येतोय तो राहुल कारंडे. चौधरी, गोंधळी, मुरकुटे अशी कराड्याची फॅमिली आपण बघितलेली आहे. हा शेवटचा चेंडू, राईट आर्म ओव्हर. या षटकातील शेवटच्या चेंडूला प्रहार केला, हवे ते चेंडू आणि 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 फ्री हिट आहे ना. कॅच घेण्याचा प्रयत्न केलेला, मात्र फ्री हिट असल्यामुळे थोडीशी तारांबळ उडाली आणि या चेंडूवर मिळाल्या एकूण 3 धावा. आदरणीय समीरजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. चेक केलं जाईल बाउंड्री लाईन वरती एक्झॅक्टली काय झालंय माळी सर, ते आता चेक केलं जाईल. आणि बाउंड्री लाईनवर काही झालेलं असू दे, पंच निर्णय देतील. परंतु जो एफर्ट आहे ना, जो प्रयत्न आहे, अफलातून प्रयत्न या क्षेत्ररक्षकाने केलेला आहे, 100% कमिटमेंट त्या ठिकाणी अक्षयची पाहायला मिळाली माळी सर. अक्षय भोईर म्हणजे सूर्यकुमार यादव स्टाईलनं त्यानं हा चेंडू अडवलेला आहे. परंतु निर्णय काय, षटकार की नाही, हा निर्णय पंच देणार आहेत. करीबी मामला आहे. 24 लाईव्ह इव्हेंट दाखवत आहेत. तपासणी केली जाते.
सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावा झालेल्या आहेत 28. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. सूरज. अर्धी लढाई खरं तर आता जिंकलेली आहे. असं वाटलं होतं सामना या मॅचमध्ये पूर्णपणे वर्चस्व आपल्याला गारमाता करडे संघाचे पाहायला मिळेल, परंतु काय कमबॅक केलं. भूषण मुंडे नावाचं वादळ मैदानामध्ये आले, 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि पूर्णपणे त्यांना तारलं या मॅचमध्ये. 12 चेंडू आणि 25 धाबांची गरज आहे. 12.25च्या आस्किंग रेटनं आता धाबा जमा करायच्या आहेत. हा जो आस्किंग रन रेट आहे तो आता खाली आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 13.25 होता, त्यानंतर पहिलं षटक झाल्यानंतर 16.33 आणि आता 12.25 ची सरासरी आता आलेली आहे. 12.25 म्हणजे 2 षटकार मारले तरी ती सरासरी भरून निघेल. नागेश खंडागळे मैदानावरती उभा आहे स्ट्रायकिंग एंडवरती आणि अक्षय भोईर गोलंदाजीसाठी आलाय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळून काढलं, एलिव्हेशन मिळालं नाही, बॅकवर्ड पॉइंटला फील्ड केलं जातं, 1च धाव मिळते. नागेशनं पण ओळखलंय की आता स्ट्राईक नयनला द्यायची आहे कारण तो सेट झालाय, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि निखिलला त्यानं स्ट्राईक दिली आहे. या ज्या रणनीत्या आहेत त्या तिथे असलेल्या खेळाडूच्या लगेच ध्यानात यायला पाहिजेत आणि ते आलेलं आहे. सूचक वेळेला काय पाहिजे हे कळलेलं आहे या दोन्ही फलंदाजांना. बडी मछली जाल में गोल्डन विकेट ऑफ द मॅच आणि निखिल भगत होतोय बाद. कारण ही मोठी विकेट, जो विजय आणि गोलंदाजी करणारा गारमाता कराडे संघ याच्यामध्ये जो अडथळा होता तो अडथळा आता बाजूला केलाय तो अक्षयनं. सौरभ पाटील नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे माळी सर. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. मी या अगोदरही सांगितलेलं की 4 चेंडू फुकट गेले तरी चालतील, 2 षटकार आले तर चालतील, 3 चेंडू फुकट गेले तरी चालतील, 3 चौकार आले तरी चालतील किंवा डबल 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 ट्रिपल असं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल. हे सगळं निर्णय येतोय मात्र फलंदाज ठरवणार आहेत. त्या उलट गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि हे सगळं समीकरण बदलून टाकलं. एक महत्वाची विकेट, जो मूळ अडसर होता तो दूर केलेला आहे तो गोलंदाज अक्षयनं. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतो आहे, समोर बॉलला ठेवतोय त्यानंतर बॉलला बाहेर बळवतो आहे. चांगली गोलंदाजी अक्षयची. मागच्या ओव्हरमध्ये अमनच्या काय घडलं हे पूर्णपणे विसरून नव्या उमेदीनं मैदानामध्ये उतरली आहे गारमाता कराडे टीम आणि चांगली गोलंदाजी करतो आहे तो अक्षय. 3 बॉलमध्ये त्याने 1च धाव खर्च केली आहे आणि मोठी विकेट देखील त्याला मिळाली आहे. हे डॉट बॉल आहेत ना माळी सर, हे फलंदाजी करणाऱ्या टीमचं प्रेशर वाढवणार आहेत. प्रेशर तर वाढवणारच आहेत, परंतु या कराडे संघाला विजयाच्या दिशेनं नेण्यासाठी झपाझप पावलं टाकत आहेत ते अक्षय जेव्हा जेव्हा मैदान चेंडू टाकतोय त्या कोपऱ्यातून बघा किती टाळ्यांचा कडकडाट येतोय, किती आनंदाचं वातावरण तिकडे निर्माण झालेलं आहे आणि शाबासकीची थाप तिकडून या खेळाडूसाठी येते. यंग टॅलेंट आहे आपल्या रायगडचं आणि हे यंग टॅलेंट या मैदानावर अक्षरशः चमकलंय ते अक्षय भोईर या नावाचं. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, 1च धाव मिळतेय आणि तिसऱ्या बॉलवरती स्वतःचं खातं उघडतोय तो सौरभ. थोडासा निराश आहे परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. अक्षय भोईर डॉमिनेट करतोय प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे. 5 चेंडूमध्ये त्यानं फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट घेतलेली आहे. 2 चेंडू त्यानं मेडन टाकलेले आहेत. अफलातून गोलंदाजी, ती प्रेशरमध्ये अशा सिच्युएशनमध्ये की जे कसलेले फलंदाज आहेत दोन्ही, नागेश आणि सौरभ हे दोन्ही कसलेले फलंदाज आहेत, ते जेव्हा विकेटवर आहेत अशा वेळेला अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे प्रशंसनीय गोलंदाजी आहे ती अक्षयची. हा चेंडू अक्षयचा थोडासा फंबल झालेला आहे. यंग टॅलेंट आहे, तरुण आहे
21-22 वर्षाचा हा तरुण असेल, अफलातून गोलंदाजी या मैदानावर करतोय, बांधून ठेवलेलं आहे ते गावदेवी उसरलीला. मात्र गावदेवी उसरलीनं आता एक षटकार मारावा लागेल आणि मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलाय लगेच. हा उतुंग असा षटकार ठोकलाय तो फलंदाज नागेशनं. क्या बात. ही मॅच काय अशी तशी लुटुपुटूची मॅच होणार नाहीये, अटी तटीची लढत होणार आहे. हा इशारा दिलेला आहे तो नागेशनं की हम भी किसी से कम नहीं. षटकार ठोकला. आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 17 म्हणजे खतरा. आता खतरा कोणाला होणार, गावदेवी उसरलीला की गारमाता कराडेला? ही येणारी वेळ, येणारे चेंडू ठरवणार आहेत. शेवटच्या षटकापर्यंत असा हा सामना जाईल असं वाटलंच नव्हतं सूरज. सुरुवात जबरदस्त दमदार केली ती गारमाता कराडेनं, मिडल मध्ये चांगली फलंदाजी केली ती गावदेवी उसरलीनं आणि आता दोन्ही बाजूला समप्रमाणात पारडं झुकलं गेलेलं आहे. 50-50 अशा पोझिशनमध्ये ही मॅच आहे, कारण सामना अजून एक गारमाता कराडे संघाच्या बाजूने देखील आहे, सामना अजून गावदेवी उसरली संघाच्या बाजूने देखील आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एका बाजूला नागेश खंडागळे, ज्या फलंदाजामध्ये गुणवत्ता आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, परंतु संघाचं भवितव्य दिलंय ते अतुल तुंगारे या गोलंदाजाच्या हातामध्ये. हा भविष्य दिलंय संघाचं की हे बाबा भविष्य तुझ्या हातात दिलेलं आहे, आता तुलाच काय करायचं ते कर. परंतु इथे उभा आहे समोर सौरभ पाटीलनं प्रहार केलेला आहे, एक सिंगल काढलेली आहे. बघा सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात, सेन्सिबल क्रिकेट. एक नाणं चालतंय ना समोरच्याचं, मग त्यालाच चालवायचं आणि तेच काम इथे करतोय तो सौरभ पाटील. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. नागेश ज्यानं तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका मारला, अगदी डिझेवरती जाऊन आदळणारा षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर मिळालेला मोमेंटम मॅचमध्ये परत घेऊन आला तो गावदेवी उसरली संघाला. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 1 डाऊन पोझिशनला आलेला आहे नागेश. जबाबदारीची पोझिशन, धावा पण आल्या पाहिजेत, विकेट पण नाही. लिलया ही पेललेली आहे ती नागेशनं. संघाला त्याच्याकडून फार अपेक्षा आहे, त्याचे पाठीराखे बघतायत त्याच्याकडे. 5 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि स्पीडअप करा प्लीज जरा. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल आणण्याचा प्रयत्न करतायत ते यष्टीरक्षक अगदी स्टंपला आता चिटकून उभे राहिलेले आहेत. थोडंसं प्रेशर, फुटवर्कचा वापर रोखण्यासाठी. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. सरळ तोंडावर लागलेला आहे हा चेंडू. उसळी घेतली आणि जास्त लागलं असेल तर पाणी वगैरे पाहिजे का? कोंबडभुजे संघाच्या कर्णधारानं आमच्या टॉसबॉक्समध्ये यायचंय. कोंबडभुजे संघाच्या संघनायकानं टॉसबॉक्समध्ये यायचंय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूनं आज मैदानामध्ये लावली जाते. कधी गोलंदाज चांगले चेंडू टाकतायत, मोठे फटके येतात. काय मॅच मैदानामध्ये सुरू आहे माळी सर. तो एंडला लागला बॉल, हवेमध्ये एकच धाव मिळते. दुसरी धाव घेतली जाणार का? डायरेक्ट थ्रो, स्टंपवरती आदळला नाहीये आणि 2 धावा मिळतात. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. आत्ताचा चेंडू महत्वाचा असणार आहे. हा चेंडू जर का डॉट गेला तर बऱ्याचशा प्रमाणात सामना गावदेवी झुकेल, तर गावदेवी उसरलीकडेही हा सामना जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज मधलं हे द्वंद्व आहे, हे युद्ध आहे, ते आपल्याला आता बघायचं आहे. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. गोलंदाज अतुल तर एक चांगल्या चेंडूची गरज आहे गारमाता कराडे संघाला जिंकण्यासाठी. कराडे संघाच्या समोर जो ठाकलेला जो फलंदाज आहे गावदेवी उसरली, देश विदेशामध्ये खेळलेला हा खेळाडू आहे नागेश. आणि या आता स्वतःच्या गावासाठी तो प्रयत्न करतोय की आपला गाव कसा जिंकेल, आपल्या गावासाठी आपण ट्रॉफी कशी आणू. 2 चेंडू 10 धावांची गरज आहे.
अटीतटीचा सामना आहे. चेंडू महत्वाचा आहे. यंग टॅलेंट अतुल मात्र तयार आहे. राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय अतुल टू नागेश आणि नागेशनं मारलाय चेंडू मारलाय आणि हाही चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. आणि आपला नियम या स्पर्धेचा कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 4 धावा कराव्याच लागतील. निर्णायक चेंडू या शेवटच्या चेंडूवर चौकार मारेल का देश विदेश गाजवलेला नागेश खंडागळे. याच्याकडे सगळेजण आशाळभूत नजरेनं बघताय तर तिकडे अतुल वाय गारमाता कराडे संघाचा यंग टॅलेंट यंग गोलंदाज. शेवटचा चेंडू एक चेंडू 4 धावा फुलटॉस आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. उत्तुंग असा षटकार मारून हा सामना जिंकलेला आहे तो गावदेवी उसरली संघानं. अभिनंदन. जबरदस्त पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच मला असं वाटतंय घोषित करण्याची वेळ आलेली आहे आणि नो डाऊट आत्ताच्या मॅच मध्ये 30 धावांची खेळी करणारा नागेश खंडागळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीर. चला बा